श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी द्या हीच समर्थांची प्रार्थना करते. तर आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीच्या सर्वात पहिले तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि त्यासोबतच आज मला करायचं आहे वैभवलक्ष्मी व्रत. तर वैभवलक्ष्मी व्रत म्हणजे मी मागच्या वर्षी 2 वर्ष झाली तेव्हा केलं होतं, पण तो काही संकल्प माझ्याकडून पूर्ण झाला नाही माझ्या हेल्थ इश्यूमुळे. तर तो संकल्प पूर्ण झाला. तर आज म्हटलं आज शुक्रवारही आहे, आपले 11 गुरुवारही संपत आले, म्हणजे संपलेच, ऑलमोस्ट एकच राहिला आहे. तर आपण शुक्रवारही करायची खूप इच्छा होती माझी. तर आता शुक्रवारही करू म्हटलं. तर आता शुक्रवारची पूजा वगैरे मांडली आहे मी, फक्त अभिषेक वगैरे राहिला आहे लक्ष्मी मातेचा. तर आज तेच तुम्हाला दाखवायचं होतं की वैभवलक्ष्मीचे उपवास व्रत वैकल्य का करायचे असतं. आता ह्या श्रावणामध्ये वरदलक्ष्मी व्रत येतं बघा, तर तेव्हापासून हे व्रताची सुरुवात करतात. पण म्हटलं आपण अगोदर करूया, आज शुभ दिवसही आहे आणि काही तो नागपंचमीचा उपवासही मला नाही आहे, त्यामुळे हा उपवास करायला मला चालतो. तर म्हटलं आता उपवासही करूया. सकाळी उपवास धरला होता, पण पूजा संध्याकाळी मांडावं लागते लक्ष्मी यायच्या वेळेला. तर आता मी पूजा वगैरे मांडली आहे. थोडक्यात तुम्हाला दाखवते की लक्ष्मीची जी काही पूजा वगैरे आहे, आणि ज्यांनाही वैभवलक्ष्मीची पूजा करायची आहे, समजा व्रत करायचे आहे, व्रत संकल्प करायचा आहे, तर त्यांनी नक्की करा. कारण की ह्यामध्ये अष्टलक्ष्मीची जी काही उपासना आपल्याला दिलेली आहे, खूप सुंदर आणि खूप चमत्कारिक अनुभव आहे ह्या गोष्टीचे. तर तुम्ही नक्की करून बघा व्रत हे. तर मी आता तुम्हाला पूजा वगैरे दाखवते कशी मांडवली आहे. ठेवून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता इथे पूजा मांडून ठेवली होती मी, म्हणजे बेसिकच मांडून घेतली. फोटो वगैरे, अभिषेक लक्ष्मी मातेचा, गणपती बाप्पाचा अभिषेक बाकी होता. तर सगळ्यात अगोदर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. स्वतःच्याही कपाळी हळदी कुंकू लावून घ्यायचं. फुलं, अक्षदा, गंध वाहून घ्यायचं आहे सगळं, कारण की आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि फुलं असले ना पूजेमध्ये तर खूप छान वाटतं बघा. तर स्वतःलाही हळदी कुंकू लावा. आणि कोणत्याही पूजेची सुरुवात जी आहे गणपती बाप्पापासूनच होती. तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला प्रार्थना करायची, जे काही आम्ही हे व्रत वैकल्य करतो आहे याचा निर्विघ्नपणे शेवट करा आणि कोणतंही विघ्न नाही येऊन देता आमच्याकडून हे व्रत पूर्ण करून घ्या. आपल्याला गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. हळदी कुंकू, अष्टगंध, अक्षदा आणि गणपती बाप्पाला आवडतं जास्वंदाचं फूल, ते लावायचं. त्यानंतर माझ्याकडे ही लक्ष्मी मातेची मूर्ती आहे, तर त्यावरही मी अभिषेक वगैरे केला. हळद कुंकू पाणी त्याचा अभिषेक केला. हे व्रत ना जेव्हापासून, म्हणजे ह्या व्रताचे अनुभव इतके अगणित आहेत. जेही हे व्रत करतो ना त्याला त्याचे दिव्य अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आपलं धन धान्य संपत्ती संतती सगळ्यात वृद्धी होते, वाढ होते. आणि आपण हे व्रत केलं ना लक्ष्मी माता कशाचीच कमी पडू देत नाही आपल्याला. याचे बऱ्याच जणांना खूप अनुभव आलेले आहे. तर म्हटलं आपणही 2 वर्षापूर्वी राहिलेला जो अपूर्ण संकल्प आहे तो आता पूर्ण करूया. तर संकल्प अपूर्ण असा राहिला होता की हेल्थ इश्यू आला होता दवाखान्यामध्ये. पहिला शुक्रवार झाला आणि दुसरा शुक्रवार काही करायला जमलाच नाही. तर त्यामुळे म्हटलं की आता हा शुक्रवार करून घेऊया. आता वरदलक्ष्मी व्रतही आले आहे श्रावणामध्ये, तर करू म्हटलं आपण. तर पूजा वगैरे झाली आणि कोणती कार्य हे संकल्पाशिवाय सिद्धीत जात नाही. तर संकल्प करून घेतला आणि पोथी वाचायला बसले. तर पोथी वाचली ना, ह्यामध्ये योगिनीची कथा आहे, तर खूप सुंदर आहे, तुम्ही वाचून बघा. आणि हा केला होता मी आज नैवेद्य. पूजा बघा, योगिनीच्या पतीला जशी लक्ष्मी मातेने धन धान्य आरोग्य संपत्ती संतती जे दिलं, तसंच आपल्या सर्वांना देव. मातेची कृपा आपल्यावर नेहमी राहू, त्यासाठी हे व्रत नक्की करा. पूजा वगैरे झाली आहे. तर हा बघा नैवेद्य वगैरे दाखवला आहे. तर तुम्ही सगळ्यांनी पूजा करा. खूप सुंदर वाटतं, खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि तुम्ही पूजा बघू शकता किती सुंदर वाटते आहे. तर पूजा झाली आहे. सर व्हिडिओ थोडा जरी आवडला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.